नमस्कार मंडळी. परवा नारळी पौर्णिमा असा. चुनकापा बनवलास? कोकणात ना सर्रास चुनकापा बनवली जातात आणि आमच्या घराकडे तर बनवतात. लहानपणीचे ना खूप सारे नारळी पौर्णिमेचे आठवणी असत. नारळ लढवले जातात भरपूर असे. घर बाजारपेठेत असल्यामुळे भरपूर नारळ लढवायचे वडील. आणि काय वडिलांच्या मागून करंडो असता ना पानाचं, तो घेऊन धावायचा आपण. कशा फोडलेले सगळे नारळ गोळा करून आणू हवे. आणि काय किती भरपूर नारळ असायचे ते. आणि घराकडे घेऊन इलो की फक्त एकच आवश्यक सांगायचा, चुनकापा बनवून घे. चला मग आज ना जिलासाठी एका नारळाची चुनकापा पहिल्यांदाच बनवून बघितलंय. झाली आहेत व्यवस्थित. तुम्ही पण सांगा, चुनकापा बनली आहेत काय, व्यवस्थित जमली आहेत काय. माका एक नारळ ना भारी असो किसून घेतलंय आणि ना त्याची एक वाटी भरून ना मोठी किस पडलो. मग त्याच वाटीच्या मेजरमेंटने पाऊण वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतलंय आणि भारी असा मिश्रण ना गोळा होईपर्यंत भाजून घेतलंय. त्याच्यात नाही थोडीशी चारा बोरा पण टाकले आणि परातीत ना मस्त असा तूप लावून हे ना अशी चुनकापा थापून घेतले. बघा गावा कशी त्रिकोणी आकाराची किंवा कुठलं शेप हा माहिती नाही, त्या ह्या शेपची मिळतात चुनकापा जास्त करून. आज म्हटलं त्याच आकाराची जरा बनवूया आणि तुमका सुद्धा दाखवूया. बघा चुनकापा कशी झाली आहेत ती. तुम्ही सुद्धा नारळी पौर्णिमेसाठी चुनकापा नक्की करून बघा आणि माका कमेंट करून पण सांगा ही चुनकापा कशी झाली आहेत ती. तुमका सगळ्यांका नारळी पौर्णिमेचे ॲडव्हान्समध्येच खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद.